कुंभ राशी, अक्षय तृतीयानंतर तुमच्या घरात आनंद घेऊन येणार ही एक व्यक्ती. नाव ऐकून अश्रू अनावर होतील. कुंभ राशी, अक्षय तृतीयानंतर तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येणार आहे, नाव ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात आपोआप पाणी येईल. ही व्यक्ती नेमकी कोण आहे माहिती आहे का? जिला तुम्ही कधी विसरायचा प्रयत्न केला, पण मनातून कधीच गेला तिला काढू शकला नाही. होय, ग्रहांची अशी चाल सुरू झाली आहे की तुमच्या आयुष्यात सगळ्यात भावनिक भेट आता होणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा आवडेल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता मन लावून नक्की ऐका, कारण शेवटी मी त्या व्यक्तीचा स्पष्ट संकेत देणार आहे. अमावस्येचा हा काळ नेहमीच एक गूढ आणि शक्तिशाली ऊर्जा घेऊन येत आहे आणि यावेळी त्या ऊर्जेचा परिणाम तुमच्या जीवनावर अतिशय विशेष पद्धतीने होणार आहे. कारण ग्रहांची रचना आणि त्यांच्या हालचाली सूचित करतात की तुमच्या घरात एक नवीन आनंदाची लहर निर्माण होणार आहे, जी फक्त बाह्य स्वरूपात नाही तर मनाच्या खोल स्तरावर हे बदल घडवून आणणे. आणि हा बदल एखाद्या व्यक्तीच्या आगमनामुळेच होणार आहे, ज्यांचा विशेष स्थान आहे, पण कदाचित तुम्ही त्यांची कल्पनाही कधी केली नसेल. या अमावस्येनंतर जे संकेत मिळत आहेत ते अत्यंत सकारात्मक आहेत, कारण तुमच्या नशिबात आता अशी एक वेळ येत आहे जिथे दुःख, तणाव आणि मानसिक अस्वस्थता हळूहळू दूर होत जाईल आणि त्या जागी शांतता, समाधान आणि आनंदाची अनुभूती निर्माण होईल. आणि या सगळ्या बदलामागे एक व्यक्ती करणे खूप ठरणार आहे, कारण ज्याचा तुमच्या जीवनात प्रवेश अगदी योग्य वेळीच आता होणार आहे. जे बदल घडतात ते अचानक आणि अनपेक्षित असतात, त्यामुळे ही व्यक्तीने कधी अशा प्रकारे तुमच्या आयुष्यात येईल हे सांगणं कठीण आहे. पण जेव्हा ती येईल तुमच्या आयुष्यात, तेव्हा तुम्हाला त्याची ओळख लगेच पटेल, कारण तुमच्या मनात एक वेगळी शांती आणि समाधान निर्माण होईल, जिचा कधी तुम्ही हा अनुभवलेही नसेल. तुमच्या घरात जो आनंद येणार आहे तो केवळ स्वरूपात नाही तर तो एक आध्यात्मिक स्तरावरही जाणवेल, कारण ही व्यक्ती तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा घेऊन येणार आहे, जी तुमच्या विचारांमध्ये, भावनांमध्ये आणि निर्णयामध्ये एक नवीन स्पष्टता निर्माण करेल. आणि त्यामुळे तुमचं संपूर्ण जीवन हे अधिक संतुलित आणि आनंदी होईल. या काळात तुम्हाला काही संकेत मिळू शकतात, जसे की जुन्या आठवणी अचानक ताज्या होणे, एखाद्या व्यक्तीची वारंवार आठवण येणे किंवा एखाद्या नावाशी तुमचं विशेष आकर्षण निर्माण होणे. आणि हे सर्व संकेत त्या व्यक्तीच्या आगमनामुळेच असू शकतात, ज्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार राहू शकता. ज्योतिषशास्त्र असे सांगते की जेव्हा ग्रहांची ऊर्जा अनुकूल होते, अशा व्यक्ती भेटतात ज्या आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात. आणि तुमच्यासाठी हीच वेळ आहे, कारण तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यातील रिकामेपण भरून काढणार आहे आणि तुम्हाला एक नवीन आशा देणार आहे. ही व्यक्ती तुमच्या कुटुंबाशी, नातेसंबंधाशी किंवा प्रेमाशी संबंधित असू शकते आणि तिच्या आगमनामुळे तुमच्या घरातील वातावरण हे पूर्णपणे बदलणार आहे, कारण तिच्या उपस्थितीमुळे आनंद, हसू आणि सकारात्मक ऊर्जा आता वाढणार आहे. त्यामुळेच तुमच्या घरात एक वेगळीच उबदारता निर्माण होईल. तिच्या आयुष्यातील काही अपूर्ण स्वप्न किंवा इच्छा या व्यक्तीमुळे पूर्ण होऊ शकतात, कारण ती व्यक्ती तुमच्या जीवनात केवळ भावनिक आधार नाही देणार, तर तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देखील देणार आहे. आणि त्यामुळेच तुमचा आत्मविश्वास हा अधिकच वाढणार आहे. या काळात तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जे बदल घडणार आहे ते तुमच्या भल्यासाठीच आहे. आणि ही व्यक्ती तुमच्या जीवनात येऊन तुम्हाला हेच शिकवणार आहे की प्रत्येक गोष्ट योग्य वेळी आणि योग्य कारणासाठीच घडते. तुम्हाला या व्यक्तीचं नाव ऐकल्यावर भावनिक प्रतिक्रिया येऊ शकते, कारण ते नाव तुमच्या मनात काही जुन्या आठवणीने जाणवेल आणि त्यामुळेच तुमच्या डोळ्यात पाणीसुद्धा येऊ शकते. आपण म्हणतो, अश्रू तुमच्या दुःखाचे नसून ते आनंदाचे असते, कारण तुम्हाला समजेल की नियतीने तुमच्यासाठी काहीतरी सुंदर रचलेलं आहे, काहीतरी सुंदर ठरवलेलं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला सहन ठेवणं खूप आवश्यक आहे, कारण प्रत्येक गोष्ट आपल्या वेळेनुसार घडते आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल आणि त्या क्षणापासून तुमचं जीवन एका नवीन दिशेने पुढे जाईल. हा बदल केवळ एक योगायोग नसून तो एक दैवी संकेत आहे,
जो तुम्हाला सांगतो की तुमच्या आयुष्यात आता आनंद, प्रेम आणि समाधान येणार आहे. आणि त्या सर्व गोष्टींचे केंद्रबिंदू असेल ती एक खास व्यक्ती, जी तुमच्या घरात आनंद घेऊन येणार आहे आणि तुमच्या आयुष्याला पूर्णत्व देणार आहे. थांबा क्षणभर आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. तुमच्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती आहे, तिचं आता नाव ऐकता तुमचं मन अचानक हलकं होतं आणि डोळ्यात नकळत पाणी येईल. कारण हीच ती खूण आहे जी दर्शवते की ती व्यक्ती पुन्हा तुमच्या जीवनात प्रवेश करण्यासाठी सज्ज झाली आहे. आणि या अमावस्येनंतर निर्माण होणाऱ्या सूक्ष्म ऊर्जामुळे त्या व्यक्तीचा तुमच्याशी संपर्क पुन्हा प्रस्थापित होणार, जो काही वेळेस सदा योगायोग नसून एक ग्रहण संयोग असेल, ज्यामुळे तुमच्या जीवनातील आणि कोणकोणत्याचे जे काही प्रश्न असतील ते आपोआप सुटतील आणि तुम्हाला जाणवेल की हीच ती योग्य वेळ आहे. एक लक्षात ठेवा, पुढील काही दिवसात जर अचानक एखादं जुनं नाव, एखादा जुना नंबर किंवा एखादं अपेक्षित भेट तुमच्या आयुष्यात आली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण हे सर्व संकेत एका विशिष्ट व्यक्तीच्या पुनरागमनाची असू शकते, जे तुमच्या आयुष्यातील रिकाम्या जागा भरून काढण्यासाठी येत आहे. आणि त्या व्यक्तीच्या आगमनामुळे तुमच्या घरात केवळ आनंदच नाही तर एक नवीन सुरुवात होणार, जिथे भूतकाळातील वेदना मागे राहतील आणि भविष्यातील सुंदर क्षणाची नवीन वाट तयार होईल. आणि तुम्हाला जाणवेल की नीतीने तुमच्यासाठी जे काही ठरवलं आहे ते नेहमीच योग्य आणि सुंदर असतं. तर कुंभराशी ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात परत येणे हे काही योगायोग नाही, तर हा एक कर्माचा हिशोब आहे, जो पूर्ण होण्यासाठी ही भेट घडत आहे. जर तुम्ही त्या व्यक्तीला ओळखत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.